विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण सेक्शन सेकंड मधील टेक्स्चुअल पॅसेजेस अभ्यासणार आहोत। हा पॅसेज लेट्स मार्च या लेसन मधील आहे। आपण सुरुवातीला पॅसेज समजून घेऊया आणि नंतर प्रश्न सोडवूया। We have made progress in the last couple of decades. म्हणजे लास्ट कपल ऑफ डिकेड्स म्हणजे गेल्या 2 दशकामध्ये। काय अर्थ होतो? गेल्या 2 दशकामध्ये आपण प्रगती केलेली आहे। We have reduced the number of out of school children by half. आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन म्हणजे शालाबाह्य मुले, म्हणजे निम्म्याने आपण शालाबाह्य मुलांची संख्या कमी केलेली आहे। We have reduced the number of child labors by a third. म्हणजे 1/3 बालमजुरी म्हणजे बालमजुरांची संख्या आपण कमी केलेली आहे। We have reduced child mortality and malnutrition. Mortality म्हणजे मृत्यूचा दर आणि malnutrition म्हणजे कुपोषण। म्हणजे बालमृत्यूचा दर आणि कुपोषण आपण कमी करू शकलो आहोत। We have prevented millions of child deaths. म्हणजे मुलांचे मृत्यू, लाखो मुलांचे मृत्यू आपण इथे टाळू शकलेलो आहोत। बट लेट अस मेक नो मिस्टेक, ग्रेट चॅलेंजेस स्टील रिमेन. परंतु आपल्या पुढे आत्ताही बरीच मोठी आव्हाने आहेत आणि म्हणून आपण चूक करून चालणार नाही। फ्रेंड्स, the biggest challenge or biggest crisis knocking on the doors of humankind is fear and intolerance. Intolerance म्हणजे असहिष्णुता। म्हणजे मित्रांनो, आता इथे बघा, knocking on the doors of humankind म्हणजे काय? मानवा पुढे उभे असलेले। क्रिसिस म्हणजे अडचणी, संकट, समस्या। काय अर्थ होईल वाक्याचा? की मानवापुढे उभे असलेले सर्वात मोठे आव्हान म्हणजेच भय आणि असहिष्णुता आहेत। We have utterly failed our children in imparting an education. Imparting म्हणजे देणे, utterly म्हणजे संपूर्णपणे, म्हणजे आपल्या मुलांना शिक्षण देण्यामध्ये आपण पूर्णपणे अपयशी झालेलो आहोत। An education that gives the meaning and objective of life. असं शिक्षण की जे जीवनाला अर्थ देतं किंवा उद्दिष्टे देते। An education that gives a sense of global citizenship among the youth. असे शिक्षण देण्यामध्ये अपयशी झालोत की ज्यामध्ये जागतिक नागरिकत्वाची भावना तरुणांमध्ये निर्माण होईल, सेन्स, असं शिक्षण देण्यामध्ये आपण अपयशी झालो आहोत। I am afraid that the day is not far away. मला अशी भीती वाटते की तो दिवस खूप दूर नाही। कोणता? When the cumulative result of this failure will culminate in an unprecedented violence. Unprecedented म्हणजे अभूतपूर्व, violence म्हणजे हिंसा, culminate म्हणजे कळस आणि cumulative म्हणजे संपूर्ण किंवा संकलित असा अर्थ आहे। म्हणजे या वाक्याचा अर्थ काय होतो की अपयशाचा एकत्रित परिणाम अभूतपूर्व हिंसेमध्ये होण्याचा दिवस फार दूर नाही। अँड दॅट विल बी सुसाइडल फॉर ह्युमन काइंड. सुसाइडल म्हणजे आत्मघातक आहे आणि तेच मानव जातीसाठी आत्मघातक होईल। राइट्स, सेक्युरिटी, होप कॅन ओनली रिस्टोर थ्रू एज्युकेशन. म्हणजे अधिकार, सुरक्षितता, अपेक्षा किंवा आशा ह्या फक्त शिक्षणाद्वारे पुन्हा प्रस्थापित होऊ शकतात।
यंग पीपल लाईक मलाला म्हणजे तरुण मुले की जसं मलाला. आय हॅव स्टार्टेड कॉलिंग हर माय डॉटर मलाला. मी तिला माझी स्वतःची मुलगी बोलावतो, फक्त मलाला नाही. सो माय डॉटर मलाला अँड अदर daughters including Kainat. In fact, 2 Kainats, Sazia and the daughter from Africa. म्हणजे माझी मुलगी मलाला आणि दुसऱ्या मुली की ज्यांचा वेगळ्या कायनातीमध्ये समावेश होतो, दुसऱ्या पिढ्यांमध्ये समावेश होतो. कोणत्या आहेत त्या 2 मुली? साजिया अँड अ डॉटर फ्रॉम आफ्रिका अँड फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड. आणि जगामधल्या सर्व मुली. They are rising up and choosing over violence tolerance over extremism and the courage over fear. काय करतायत? रायझिंग अप, पाठपुरावा घेतायत. कशाचा? बघा इथे काय सांगितलंय? चूजिंग ओव्हर व्हायलन्स म्हणजे हिंसेपेक्षा शांततेचा, आतंकवादापेक्षा सहिष्णुतेचा आणि भीतीपेक्षा धैर्याचा पाठपुरावा करत आहेत. आता आपण प्रश्न सोडवूया. बघा क्वेश्चन ए. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. A1. Complete the following sentences. The biggest challenge to mankind is म्हणजे मानवासमोर उभे असलेले सर्वात मोठे आव्हान. आपल्याला हे वाक्य कंप्लीट करायचे. मी खाली तुम्हाला पॅसेजमध्ये मार्करनी हायलाइट केलेलं आहे. बघा. द बिगेस्ट चॅलेंज टू मॅनकाइंड इज फिअर अँड इनटॉलरन्स. इथे मी तुम्हाला सांगितलं सुद्धा होतं फिअर अँड इनटॉलरन्स म्हणजे मानवासमोर उभं असलेलं आव्हान कोणतं? फिअर अँड इनटॉलरन्स. इथे fear and intolerance. Next. The world has made progress in. आता इथे पहिलंच वाक्य आहे प्रोग्रेस इन द लास्ट कपल ऑफ डिकेड्स. म्हणजे आपलं उत्तर काय येईल इथे? द लास्ट कपल ऑफ डिकेड्स. नंबर 3. We have failed our children in imparting the education. म्हणजे आपण आपल्या मुलांना शिक्षण देण्यामध्ये काय झालेलो आहोत? अपयशी झालेलो आहोत. imparting education. and number 4. dash dash things can be restored by education. याच्यामध्ये इथे तुम्हाला पॅसेज मध्ये दिलेलं आहे बघा. राइट्स, सेक्युरिटी अँड होप. राइट्स, security and hope. A2. Complete the following web. ही वेब आपल्याला कंप्लीट करायची. विद्यार्थ्यांनो, पहिला जो प्रश्न असतो तो अगदी सोपा असतो. तो फक्त तुम्ही वरवर पॅसेज पाहून जरी कंप्लीट केला तरी चालतो. परंतु A2 हा जो प्रश्न असतो तो तुम्हाला पूर्ण पॅसेज समजून घेऊन सोडवायचा असतो. आपण पाहूया. सायन्स ऑफ प्रोग्रेस इन चिल्ड्रन मेन्शन बाय कैलास सत्यार्थी. म्हणजे प्रगती दाखवणारे कोणते कोणते वाक्य किंवा सायन्स आपल्या कैलास सत्यार्थीने सांगितलेले आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. बघा मी इथे हायलाइट केलेले आहे. फक्त त्याला मी नंबर देते, तुम्ही ते नंतर लिहा. नंबर 1. reduce the
number of out of school children by half. Number 2, reduce the number of child laborers by a third. Number 3, reduce child mortality and malnutrition. And number 4, prevented millions of child deaths. हे तुम्ही चारही पर्याय इथे लिहायचे आहेत. A3 प्रश्न बघा. मॅच द फॉलोइंग, आपल्याला जोड्या लावायच्यात. क्रिसिस म्हणजे आव्हान, अडचण. आता इथे अनस्टेबल सिच्युएशन, अस्थिर परिस्थिती म्हणजेच क्रिसिस. कल्म्युलेटिव्हचा अर्थ काय होतो? राईज टू पीक म्हणजे कळस. पिरियड ऑफ 10 इयर्स, 10 वर्षाचा कालावधी म्हणजे डिकेड्स. आणि नंबर 4, पुअर डाएट म्हणजे मालन्यूट्रिशन, कुपोषण. इथे मी आन्सर्स तुम्हाला दिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण आता. A4, डू ॲज डायरेक्टेड. नंबर 1, the biggest challenge knocking on the doors of humankind is fear and intolerance. Change into positive degree. आता आपल्याला याचं रूपांतर पॉझिटिव्ह डिग्रीत करायचे. दिलेली डिग्री कोणती आहे? बिगेस्ट. यावरनं कळतं आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्री आहे. आपल्याला करायची कोणती? पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे नॉट आणि ॲज आपल्या वाक्यात असलं पाहिजे. मग आपण काय करणार? सुरुवातीला नो अदर घेणार आणि वाक्य कसं करणार बघा. इथे दिलेलं आहे मी, नो अदर चॅलेंज knocking on the doors of humankind is as big as fear and intolerance. विद्यार्थ्यांनो, जेव्हा डिग्रीचे वाक्य तुम्ही करत असता किंवा कन्वर्ट करायचं असतं तेव्हा वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे, हे लक्षात घ्या. आता आपलं वाक्य काय आहे? या दिलेला जो सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य, त्या वाक्याचा अर्थ काय आहे? तर मानव जातीच्या पुढे उभे राहिलेले सर्वात मोठे आव्हान भय आणि असहिष्णुता आहे. आणि आपण वाक्य कसं केलं पॉझिटिव्ह डिग्रीचं? की दुसरं कुठलाही चॅलेंज मानव जातीच्या पुढे उभे टाकलेले आहे की जे भय आणि सहिष्णुता एवढे मोठे आहे. ॲज बिग ॲज म्हणजे आपल्या वाक्याचा अर्थ बदलला का? नाही. फक्त आपण नॉट म्हणजे नो अदर आणि ॲज बिग ॲज इथे वापरलेलं आहे. नंबर 2, आय हॅव स्टार्टेड कॉलिंग हर माय डॉटर. ऍड क्वेश्चन टॅग. तर इथे क्वेश्चन टॅग करत असताना पूर्ण वाक्य लिहिणं अपेक्षित आहे. मी जर इथे लिहिलं नाही तर तुम्ही पूर्ण वाक्य लिहून कॉमा देऊन हॅवंट आय लिहायचं आहे. पण विद्यार्थ्यांनो, इथे बघा आपल्याला दिलेलं क्रियापद हॅव आहे आणि म्हणून निगेटिव्ह हॅवंट आय घेतलेलं आहे. A5, what efforts will you take to enroll the out of school children? एनरोल म्हणजे नाव नोंदणी करणे. आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन म्हणजे शालाबाह्य मुले. एफर्ट्स म्हणजे प्रयत्न. तुम्ही शालाबाह्य मुलांचं शाळेमध्ये नोंदणी करण्यासाठी काय प्रयत्न कराल? अशा अर्थाचा इथे आपल्याला A5 पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन दिलेला आहे. विद्यार्थ्यांनो, हा जो प्रश्न आहे तो 2 गुणांसाठी आहे, म्हणजे इथे 2 वाक्य तरी लिहिणं अपेक्षित आहे. मग आम्ही काय लिहिले? आय विल टेल देम इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन. देम म्हणजे आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन. आय विल टेल देम म्हणजे त्या मुलांना मी शिक्षणाचं महत्त्व सांगेन. आय विल ऑल्सो कन्व्हिन्स देअर पॅरेंट्स टू सेंड देम स्कूल. मी त्यांच्या आईवडिलांना शाळेमध्ये त्यांना पाठवा असं पटवून देईन. असे 2च वाक्य मी इथे साधे घेतलेले आहेत. त्यानंतर आपण भोली या लेसन मधील सीन पॅसेज पाहणार आहोत. प्रथम आपण हा पॅसेज समजून घेऊया. बघा, हर नेम वॉज सुलेखा, but since her childhood everyone had been calling her भोली. तिचं नाव खरं सुलेखा होतं, परंतु
तिच्या बालपणापासून प्रत्येक जण तिला भोली या नावानेच ओळखत होता. द सिम्पलटन, भोली म्हणजे भोळसर. सी वॉज द फोर्थ डॉटर ऑफ नंबरदार रामलाल, म्हणजे नंबरदार असणारे रामलाल जे आहेत त्यांची ती 4थ्या नंबरची मुलगी होती. वेन सी वॉज 10 months ओल्ड, जेव्हा ती 10 महिन्याची होती, सी हॅड फॉलन ऑफ द कॉट ऑन हर हेड अँड परहॅप्स इट हॅड डॅमेज सम पार्ट ऑफ हर ब्रेन. ती कॉटवरून खाली पडली होती आणि कदाचित तेव्हाच तिच्या मेंदूच्या काही भागाला इजा झाली होती. दॅट वॉज वाय सी रिमेन अ बॅकवर्ड चाइल्ड, आणि म्हणूनच ती मागासलेली अशी मुलगी राहिली होती. अँड कम टू बी नोन ॲज भोली सिम्पलटन, आणि म्हणून भोळी भोलसर अशी ती ओळखली जात होती. ॲट बर्थ द चाइल्ड वॉज व्हेरी फेअर अँड प्रिटी, म्हणजे जेव्हा ती जन्माला आली तेव्हा ती खूप सुंदर होती, फेअर होती. बट वेन सी वॉज 2 years ओल्ड, पण जेव्हा ती 2 वर्षाची झाली होती तेव्हा सी हॅड अन अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स, म्हणजे स्मॉल पॉक्सचा तिला अटॅक आला होता. ओनली द आईज वेअर सेव्ह, आणि त्यावेळेस फक्त तिचे डोळेच वाचू शकले होते. बट द एंटायर बॉडी वॉज परमनंटली डिसफिगर बाय डीप ब्लॅक पॉकमार्क्स. पॉकमार्क्स म्हणजे व्रण, डीप म्हणजे खोल, डिसफिगर म्हणजे पूर्ण कायम पूर्ण तिच्या शरीरावरती त्याच्या खुणा झाला होता. लिटिल सुलेखा कुड नॉट स्पीक टिल सी वॉज 5, म्हणजे ती 5 वर्षाची होईपर्यंत लिटिल सुलेखा बोलू शकत नव्हती. वेन ॲट लास्ट सी लर्न टू स्पीक, आणि जेव्हा ती बोलायला शिकली ती स्टॅमर्ड म्हणजे ती चाचपडत बोलत होती. द अदर चिल्ड्रन ऑफन मेड फन ऑफ हर, दुसरी मुलं तिची नेहमी चेष्टा करायची. अँड मिमिक्ड हर, म्हणजे तिचे अनुकरण करायचे. ॲज अ रिझल्ट सी टॉक व्हेरी लेट, आणि त्याच व्हेरी लिटिल, आणि त्याचा परिणाम म्हणून ती खूप थोडंसं बोलायची. रामलाल हॅड 7 चिल्ड्रन, रामलालला 7 मुले होती. 3 sons, 3 मुले, आणि 4 daughters, 4 मुली. अँड द यंगेस्ट ऑफ देम वॉज भोली, आणि सर्वात जी लहान होती ती भोली होती. इट वॉज अ प्रॉस्परस फार्मर हाऊस होल्ड. प्रॉस्परस म्हणजे सधन, म्हणजे सधन अशा शेतकऱ्याचं ते कुटुंब होतं. अँड देर वॉज प्लेंटी टू ईट अँड ड्रिंक, आणि म्हणून तिथे खाण्यासाठी पिण्यासाठी भरपूर होतं. ऑल द चिल्ड्रन एक्सेप्ट भोली वेअर हेल्दी अँड स्ट्रॉंग. एक्सेप्ट म्हणजे शिवाय, फक्त भोली शिवाय सर्व मुलं कशी होती, हेल्दी आणि स्ट्रॉंग होती. आता आपण या लेसनवरती जे क्वेश्चन्स आन्सर आहेत ते पाहूया. इथे बघा, पहिला जो प्रश्न आहे तो आहे से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. दिलेले वाक्य चूक आहेत का बरोबर आहेत ते ओळखायचं आहे. आपण बघू या वाक्यांचा अर्थ. भोली वॉज व्हेरी टॉकेटिव्ह. टॉकेटिव्ह म्हणजे बोलकी मुलगी. भोली खूप टॉकेटिव्ह बोलकी मुलगी होती का? नाही, म्हणजे हे उत्तर झालं फॉल्स. नंबर 2, when Bholi was 5 months old, she had fallen out of the cot on her head. हे उत्तर चुकीचं आहे, म्हणजे 5 months old नाहीये, 10 months old आहे, म्हणून हे उत्तर चुकीचं आहे. विद्यार्थ्यांना जेव्हा तुम्ही ट्रू ऑर फॉल्सचे वाक्य सोडवत असता तेव्हा खूप काळजीपूर्वक वाक्य वाचा. थोडासा किंचित त्याच्यामध्ये बदल केलेला असतो, त्यामुळं तुम्ही घाईघाईमध्ये असाल तर चुकण्याची शक्यता असते. नंबर 3, भोली वॉज द यंगेस्ट डॉटर ऑफ रामलाल. ती सर्वात छोटी मुलगी आहे. वाक्य बरोबर आहे, ट्रू. ॲट बर्थ भोली वॉज व्हेरी फेअर अँड प्रिटी, म्हणजे ती जन्माला आली तेव्हा ती खूप गोरी आणि सुंदर होती. हे सुद्धा वाक्य बरोबर आहे, ट्रू. B2, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस ॲज पर देअर सिक्वेन्स, म्हणजे आपल्या पॅरेग्राफमध्ये जसा क्रम दिलेला आहे, सिक्वेन्स, त्या पद्धतीने दिलेले वाक्य आपल्याला लावायचे आहेत. बघा, इथे जे दिलेले वाक्य आहेत ना ते उलटे सुलटे आहेत, म्हणजे आपल्या पॅसेजचा जो क्रम आहे त्यानुसार नाही, तर ते आपल्याला क्रमानुसार लावायचे. आता मी काय केलेलं, हे जे वाक्य आहेत ते पॅसेजमध्ये आधी टिक करून घेतलेत आणि नंतर त्यांना नंबर दिलेला आहे. आपण इथे उलट सुलट दिलेले वाक्य न पाहता प्रथम दिलेलेच वाक्यांना मी क्रम दिलेला आहे तो आपण इथे पाहूया. बघा, पहिलं वाक्य आहे, मी
प्रथम अंडरलाईन करून घेतले वाक्य आणि मग त्यांना जशा ज्या सिक्वेन्सने आले त्या सिक्वेन्सने त्यांना नंबर दिलेला आहे. बघा पहिलं वाक्य, When she was 10 months old, she had fallen off cot on her head and perhaps it damaged some part of brain. Number 2, when she was 2 years old, she had an attack of smallpox. Number 3, the entire body was permanently disfigured by deep black pock marks. आणि number 4, all the children except Bholi were healthy and strong. मी फक्त इथे नंबर लिहिते. तुम्ही विद्यार्थ्यांनो ऍक्टिव्हिटी शीट जेव्हा तुम्ही सोडवता तेव्हा नंबर न लिहिता जो क्रम आलेला आहे वाक्याचा त्या क्रमाने वाक्य लिहायचे आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. B3, find out antonyms for the following from the passage. antonyms म्हणजे विरुद्धार्थी शब्द. बघा, टेम्पररी म्हणजे तात्पुरते, त्याला आपल्या पॅसेज मध्ये शब्द आहे परमनंटली. व्हेरी लिटल म्हणजे खूप थोडे आणि आपल्या पॅसेज मध्ये शब्द आहे एंटायर म्हणजे संपूर्ण. वीक म्हणजे अशक्त आणि स्ट्रॉंग म्हणजे सशक्त. शॅलो म्हणजे वरवर आणि डीप म्हणजे खोलवर. आता बघा, हे मी जे शब्द आहेत ते पॅसेज मधूनच घेतलेले आहेत, फ्रॉम द पॅसेज. तुम्ही सुद्धा सूचना नीट वाचायची आहे. फ्रॉम द पॅसेज म्हणजे तुम्ही स्वतःच्या मनाचे विरुद्धार्थी शब्द इथे लिहायचे नाहीत. B4, do as directed. Little Sulekha could not speak. Rewrite using be able to. आपल्याला काय करायचे, वाक्यामध्ये be able to वापरायचे. विद्यार्थ्यांनो, हे जे वाक्य असतं त्यामध्ये प्रेझेंट टेन्स किंवा पास्ट टेन्स वापरलेला असतो. प्रेझेंट टेन्स साठी कॅन आणि पास्ट टेन्स साठी कुड वापरलेलं असतं. आता बी एबल टू जेव्हा वापरायचं असतं तेव्हा कुड काढून किंवा कॅन काढून त्याच्या ठिकाणी वर्ब घ्यायचं असतं टू बीचं. आता इथे बघा, लिटिल सुलेखा, कुड मी काढलंय त्या ठिकाणी वॉज घेतले आणि मग एबल टू स्पीक, एबल टू वापरले म्हणजे बीच्या ठिकाणी मला काय करायचंय, टू बीचं क्रियापद घ्यायचं. हे लक्षात ठेवा. लिटिल सुलेखा वॉज नॉट एबल टू स्पीक असं आपलं वाक्य होईल. तुम्ही काय करता, कुड काढता आणि बी एबल टू वापरता, पण तुम्ही टू बीचं क्रियापद तिथे घेत नाही. तर टू बीचं क्रियापद घेणं महत्वाचं आहे. जर कॅन असेल तर प्रेझेंट टेन्स मधलं घ्या वाक्याच्या कर्त्यानुसार आणि कुड असेल तर पास्ट टेन्स मधलं वाक्याच्या कर्त्यानुसार टू बीचं क्रियापद आपल्याला घ्यायला लागेल. नंबर 2, द चिल्ड्रन ऑफन मेड फन ऑफ हर अँड मिमिक हर. रिराईट युझिंग नॉट ओनली बट ऑल्सो. विद्यार्थ्यांनो, हे जरी तुम्हाला सोपं वाटत असलं तरी तुम्ही छोट्या छोट्या चुका करता आणि मार्क तुम्हाला मिळत नाहीत. आता तुम्हाला इथे काय करायचंय, दोन समान व्हर्ब असतील, ऍडजेक्टिव्ह असतील, नाउन असतील ते आधी शोधून काढायचे. आता इथे काय आहेत बघा, मेड फन ऑफ हर आणि मिमिक्ड हर. तिची चेष्टा करणं आणि तिचं अनुकरण करणं, ह्या दोन कृती इथे दिलेल्या आहेत. मग ह्या दोन कृतीच्या आधी, ऑफनच्या आधी तुम्हाला नॉट ओनली घ्यायला लागेल, ऑफनच्या नंतर आणि अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो घ्यायला लागेल. म्हणजे वाक्य कसं होईल, द चिल्ड्रन ऑफन नॉट ओनली मेड फन ऑफ हर बट ऑल्सो मिमिक हर. A5 जो प्रश्न आहे तो बघूया आपण. हाऊ वुड यू ट्रीट द पर्सन हु इज स्लो लर्नर. जो सावकाश शिकणारा जो व्यक्ती आहे, मुलगा किंवा मुलगी आहे, तिला तुम्ही कशी वागणूक द्याल. तर याचं उत्तर मी इथे दोन वाक्यामध्ये लिहिले बघा. आय विल मोटिवेट स्लो लर्नर अँड टेल ही ऑब्लिक सी नॉट टू गिव्ह अप. म्हणजे जो स्लो लर्नर आहे ती आपल्याला तो आहे की ती आहे माहित नाही, म्हणून मी इथे दोन्ही वापरले की त्याला मी काय करेल, मोटिवेट करेल, प्रेरणा देईल आणि जे काम हातात घेतले ते कधीही सोडू नको, गिव्ह अप म्हणजे सोडून देणे असं मी त्याला सांगेल किंवा तिला सांगेल. आय विल नॉट गेट अँग्री क्विकली इफ सी ही डझंट अंडरस्टँड द टॉपिक क्विकली. जर तो किंवा ती, जर मी समजून सांगत असलेला टॉपिक जर ती लवकर समजली नाही तर मी तिच्यावरती किंवा त्याच्यावरती रागवणार नाही. असे मी दोन वाक्य इथे साधे लिहिलेले आहेत, तुम्ही वेगळे पण लिहू शकता. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आपण इथे
2 सीन पॅसेज जे आपल्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये आलेले आहेत ते इथे पूर्णपणे समजून घेतलेले आहेत. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला पुढची व्हिडिओ कशाबद्दल म्हणजे कोणत्या टॉपिकवर मी करायला हवी याच्याबद्दल कॉमेंट द्यायला मात्र तुम्ही विसरू नका. थँक्यू.